नमस्कार, मी मधुरिमा। आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सिलेबस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी हे जी पीएडी एंट्रन्स एग्जाम ऑर्गनाइज करणार आहे, तर त्याचा सिलेबस काय असणार आहे ते आपण इथे बघणार आहोत। पूर्वी मी प्रीवियस सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 50% मार्क्स आपल्याला घ्यायचे आहे पेपर 1 आणि पेपर 2 मिळून। तर 50% मार्क्स ज्याला कुणाला आलेले आहेत म्हणजे ओपन कॅटेगरी मध्ये आणि ओबीसी वगैरे ह्या कॅटेगरीज असतील, अदर कॅटेगरीज मध्ये तर 45% मार्क्स असणं गरजेचं आहे, तर तुम्ही एलिजिबल आहात इंटरव्ह्यू साठी। मग 70% मार्क्स जे आहे ते तुमचे एंट्रन्सचे कन्सिडर केले जातील आणि 30% जे आहे ते इंटरव्ह्यूचे कन्सिडर केले जातील। पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पहिले तर ही एग्जाम द्यावी लागेल, त्यामध्ये 50% मिळवावे लागतील। तिथून पुढे आपण इंटरव्ह्यू बद्दल डिस्कस करूयात। तर सगळ्यात अगोदर आपण बघूयात की सिलेबस कसा असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या पेट एंट्रन्स एग्जामचा। तर ह्याच्या सिलेबस मध्ये जर तुम्ही बघितलं तर जसं की आपल्याला माहिती आहे की रिसर्च मेथोडॉलॉजी हे कंपल्सरी असणार आहे, सगळ्यांसाठीच कंपल्सरी असणार आहे। इथे जो सिलेबस मी पर्टिक्युलरली घेतलेला आहे तो मायक्रोबायोलॉजीचा घेतलेला आहे। बाकी तुमच्या सब्जेक्ट वाइज हा सिलेबस आपल्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकतात। पहिला युनिट आहे रिसर्च मेथोडॉलॉजी, देन मायक्रोबायोलॉजीचा सिलेबस आहे म्हणून मायक्रोबियल डायव्हर्सिटी अँड बायोकेमिस्ट्री, थर्ड फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी अँड फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स अँड इम्युनॉलॉजी, अप्लाइड अँड एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी असे काही युनिट्स असणार आहे मायक्रोबायोलॉजीच्या सिलेबसचे। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रिसर्च मेथोडॉलॉजी जे सगळ्यांसाठी कॉमन आहे तो टॉपिक आपण बघूयात की काय काय असणार आहे। रिसर्च मेथोडॉलॉजी हा जो युनिट आहे त्यावरती 50% क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, सो ते इक्वल वेटेज आहे तुम्हाला सब्जेक्टचं पण आणि ह्याचंही। सो रिसर्च अँड अवेअरनेस टू द सायंटिफिक लिटरेचर, याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च काय आहे, रिसर्चची प्रोसेस काय आहे, टाइप्स ऑफ रिसर्च कसे आहेत, त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स कसे असणार आहे, ॲप्लिकेशन पर्स्पेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह रिसर्चचा कसा असणार आहे किंवा रिसर्चचे प्रॉब्लेम कसे असतील आणि त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च प्रॉब्लेम, मग त्याची सिक्वेन्स कशी असणार आहे। सो त्याच्या स्टेप्स जे आहेत इन फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च प्रॉब्लेम त्या स्टेप्स आपल्याला माहिती असल्या पाहिजे। याच व्यतिरिक्त हायपोथेसिस म्हणजे कन्स्ट्रक्टिंग द हायपोथेसिस यावरती क्वेश्चन्स विचारले जातात। हायपोथेसिस म्हणजे काय हे तर सगळ्यात पहिले समजून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर कोणते कोणते टाइप्सचे हायपोथेसिस आहे, कोणत्या पद्धतीचे एरर्स आहे हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये हे माहिती असणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे लिटरेचर सर्वे बाय मॅन्युअल, स्नोबॉल, ऑनलाईन इन्फॉर्मेशन ॲक्सेस, रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर्स हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे। कोणते कोणते सॉफ्टवेअर, हे रेफरन्स मॅनेजर आहे, मेंडली आहे, रेफरन्स मॅनेजर आहे, हे सगळे सॉफ्टवेअर बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, ते कुठे यूज केले जातात, कशासाठी यूज केले जातात। स्टडी ऑफ अवेलेबल लिटरेचर फॉर द प्रॉब्लेम स्टेटमेंट, सायंटिफिक पेपर रायटिंग कसा असतो, त्यामध्ये रिव्ह्यू कसा लिहायचा, रिसर्च पेपर कसा लिहायचा किंवा शॉर्ट कम्युनिकेशन्स कशा पद्धतीचं असतं हे सगळं माहिती पाहिजे। या व्यतिरिक्त पेटंट असेल, बिब्लिओग्राफी असेल, सायटेशन, इम्पॅक्ट फॅक्टर, H&I इंडेक्सिंग हे काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे। त्या व्यतिरिक्त म्हणजे जे काही रिसर्च साठी लागणार आहे ते सर्व गोष्टी या रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये त्यांनी दिलेल्या आहेत, ज्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे, ठीक आहे। एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो प्लॅगरिझम, सो रिसर्च प्लॅगरिझम जो आहे तो इम्पॉर्टंट पार्ट आहे। प्लॅगरिझम, रिझन्स फॉर द प्लॅगरिझम, कोणत्या कोणत्या टाइपचे प्लॅगरिझम्स असतात, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी काय आहेत, इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, डिफरन्स बिटवीन द इंडस्ट्रियल प्रॉपर्टी आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये काय असणार आहे। सो काही टाइप्स IPR चे काय काय टाइप्स आहे, म्हणजे पेटंट असेल, कॉपीराइट कुठे वापरले जातो, ट्रेडमार्क्स कुठे वापरले जातात, कलेक्टिव्ह मार्क्स असेल, इंडस्ट्रियल डिझाईन असेल, जिओग्राफिकल इंडिकेशन्स असतील, तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या फर्स्ट मध्ये आपल्या कव्हर होतात। म्हणजे पेपर 1 मध्ये रिसर्च मध्ये आपल्याला हे सगळं कव्हर करायचं आहे। त्यानंतर मग रिसर्च डिझाईन येतं। आता रिसर्च डिझाईनची काय आवश्यकता आहे, त्याचे अप्रोचेस काय, डिझाईन कसं बनवतात, त्याच्या मेथड्स काय असणार आहे, हे सर्व आपल्याला पेपर 1 मध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये स्टडी करायचं आहे। मग तुम्ही म्हणणार की यासाठी बुक्स कोणते वापरायचे मॅम, तर बुक्स जे आहेत रेफरन्स बुक्स ते दिलेले आहे किंवा CK कोठारीचं बुक जे आहे
ते इझिली नेटवरती फ्रीमध्ये डाउनलोड तुम्ही करून घेऊ शकता, ज्यामधून तुम्ही स्टडी करू शकता. सो त्याच्यामध्ये आणखी काय आहे तर टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन. मग रिसर्च डिझाईनमध्ये एक्सप्लेनेटरी रिसर्च डिझाईन काय आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन काय आहे, डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन. तर हे जे काही टाइप्स त्यांनी दिलेले आहेत ते सगळे बघून जा. कुठे कुठे कोणत्या टाइपचे रिसर्च डिझाईन्स यूज करायचे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो प्रिन्सिपल्स ऑफ एक्सपेरिमेंटल डिझाईन्स, मग त्यामध्ये ब्लॉक असेल, रेप्लिकेशन असेल, रँडमायझेशन असेल. सो अशा पद्धतीचे जे आहे ते स्टडी करायचे. डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट इन द मायक्रोबायोलॉजी. मग मायक्रोबायोलॉजीमध्ये ओवॅट, वन व्हेरिएबल ॲट अ टाइम. वन व्हेरिएबल ॲट अ टाइम म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला स्टडी करायची की अशा अशा पद्धतीचा बॅक्टेरियल पर्टिक्युलर टाईपचा बॅक्टेरिया आहे आणि मग तुम्ही काय करणार आहात तर त्या बॅक्टेरियाला कोणत्या टाईपची शुगर गरजेची आहे किंवा कोणती शुगर तो चांगल्या पद्धतीने वापर करतोय. तर हा एक व्हेरिएबल घेतला म्हणजे वन टाइम सिंगल व्हेरिएबल, दॅट इज द कार्बोहायड्रेट. किंवा तो कोणत्या पीएच ला चांगलं काम करतोय, मग तुम्ही 3-4 पीएच चे व्हेरिएशन घेतले, तुम्ही त्याला 5 ला ठेवलं, 6 ला ठेवलं, 7 ला ठेवलं, 8 ला ठेवलं, 9 ला ठेवलं, म्हणजे हा एक व्हेरिएबल आहे. त्याला आपण ओवॅट म्हणतो, वन व्हेरिएबल ॲट अ टाइम. आणि फॅक्टोरियल डिझाईन्स विचारले जातात, जसं रिस्पॉन्स सरफेस मेथोडॉलॉजी, स्क्रीनिंग ऑफ फॅक्टर्स बाय प्लॅकेट बर्मन डिझाईन. आता ह्या ज्या प्लॅकेट बर्मन असेल डिझाईन असतील किंवा सेंट्रल कंपोजिट डिझाईन्स ज्या आहेत त्याही यूज केले जातात. पण ह्या कशा मल्टिपल गोष्टी तुम्हाला ॲट अ टाइम चेक करायच्या, म्हणजे तुम्हाला कार्बोहायड्रेटचा इफेक्ट पण चेक करायचा आहे, नायट्रोजनचा इफेक्ट पण चेक करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला इन्क्युबेशन टाइम पण चेक करायचं. ह्या ज्या मल्टिपल गोष्टी जर तुम्हाला ॲट अ टाइम स्टडी करायच्या असेल तर तिथे प्लॅकेट बर्मन डिझाईन यूज केली जाते. पर्टिक्युलरली मीडिया ऑप्टिमायझेशन मध्ये प्लॅकेट बर्मन जो आहे तो यूज केला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, कारण की हे माहिती असेल तरच पुढे आपल्या रिसर्च मध्ये त्याचा यूज होणार आहे किंवा फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे. मग या व्यतिरिक्त काय आहे तर या व्यतिरिक्त जसं स्टॅटिस्टिक्सच्या काही टेक्निक्स तुम्हाला बघून जावे लागतील. स्टॅटिस्टिक्स मध्ये काय तर स्टॅटिस्टिक्स मध्ये मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड डिस्पर्शन काय आहे, त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल, पॉइझन, नॉर्मल काय आहे, सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन कसं होतं, डिफरन्सेस बिटवीन द पॅरामेट्रिक अँड नॉन पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिक्स. त्यानंतर ह्या सगळे रिग्रेशन आणि कोरिलेशन बघून जा. टी टेस्ट काय, अनालिसिस ऑफ व्हेरिएशन, X2, देन बेसिक इंट्रोडक्शन टू द मल्टीव्हॅरियंट स्टॅटिस्टिक्स, हे सगळं तुम्हाला बघून जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर टेक्निक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन. टेक्निक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये काय तर कॅलिब्रेशन, इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन कशा पद्धतीचं होतं, सेंट्रिफ्युगेशन काय आहे, त्याच्या टाइप्स काय आहे, कोणत्या बेसिक प्रिन्सिपल वरती डिपेंड आहे सेंट्रिफ्युगेशन. त्यानंतर मायक्रोस्कोप, ऑब्विसली मायक्रोबायोलॉजीचा पेपर देतोय, मायक्रोस्कोपी बद्दल सगळ्या माहिती पाहिजे. कंपाऊंड फेज, कंपाऊंड मायक्रोस्कोप, फेज कॉन्ट्रास्ट, डार्क फील्ड, फ्लोरेसन्स, सेम टाइम, हे कुठे यूज केले जातात, त्यांचा यूज काय आहे, त्यांचा मॅग्निफिकेशन किती लेवलला आहे, मॉलिक्युलर अनालिसिस युजिंग UV विजिबल, फ्लोरेसन्स, सर्क्युलर डायक्रोमिझम, NMR, ESR, स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजे थोडक्यात सगळ्या टेक्निक्स तुम्हाला माहिती पाहिजे आणि ह्या टेक्निक्सचा यूज काय, त्याच्या ऍप्लिकेशन्स काय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो ह्या सगळ्या टेक्निक्स तुम्हाला बघून जायच्या आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन्स बघून जा की याचा यूज कुठे होतो. ठीक आहे. कारण की मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे आहेत ते ऍप्लिकेशन बेस्ड विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्यानंतर लॅबोरेटरी बायोसेफ्टी आपल्याला माहिती पाहिजे. लॅबोरेटरी बायोसेफ्टी मध्ये गाईडलाईन्स काय असतात, रेग्युलेशन काय असतात, मग ह्यांचे इंडियन गाईडलाईन कशा असतात. ठीक आहे. सो ह्या सगळ्या बायोसेफ्टी, त्यानंतर प्रॅक्टिसेस कशी असणार आहे, पर्सनल हायजीन, रूल फॉर द पोझिशन, यूज अँड ट्रान्सफर ऑफ सॅम्पल्स अँड कल्चर, इन्स्टिट्यूशनल बायोसेफ्टी कमिटी काय काम करते. तर ह्या सगळ्या गोष्टी बायोसेफ्टीचे प्रॅक्टिसेस कोणत्या आहे, पर्सनल हायजीन आहे, पिपेटिंग असेल, देन हायपोडर्मिक सिरिंजेस असतील किंवा नीडल्स असतील, ओपनिंग कंटेनर्स असतील. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बायोसेफ्टी कॅबिनेट्स, क्लास 1 कॅबिनेट काय आहे, क्लास 2 कॅबिनेट्स काय आहे, देन बायोसेफ्टी ड्युरिंग द डिसइन्फेक्शन अँड स्टरिलायझेशन, ह्या सर्व गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही पेपरला ह्या चांगले स्कोर देऊ शकता. आता आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 म्हणून त्यांनी म्हटले की 50% मार्क्स असणं गरजेचं आहे, पण आपल्याला मार्क्स त्याहीपेक्षा किंवा पर्सेंटेज त्याहीपेक्षा चांगले असणं गरजेचं आहे.
कारण की जेव्हा इंटरव्ह्यू होईल तेव्हा 70% मार्क्स तुमचे हे कन्सिडर केले जातील, 30% तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये कन्सिडर केले जातील आणि पुन्हा इंटरव्ह्यूमध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील रिलेटेड टू युअर रिसर्च. ठीक आहे. सो बाकी जो पार्ट आहे तो मायक्रोबायोलॉजीचे जे काही आहे सिलेबस दिलेला आहे, मायक्रोबियल डायव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी आणि फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी जे तुम्ही UG आणि PG ला केलेला आहे, जेनेटिक्स आणि इम्युनॉलॉजीचा पार्ट आहे, त्यानंतर अप्लाइड अँड एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी आहे. ठीक आहे. आणि इथे काही रेफरन्सेस दिलेले आहेत. रेफरन्सेस मध्ये पर्टिक्युलरली पेपर 1चं जर बघायचं झालं तर इथे रणजित कुमारचं एक रेफरन्स बुक आहे, तर तेही इझिली तुम्ही गुगलवरती किंवा क्रोमवरती जरी टाकलं ना, फ्री डाउनलोड असं त्याचं नाव टाकून, तर तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. त्यानंतर काही बुक्स आहे, विनायक बैरागीचा आहे, मौसमीचा आहे, त्यानंतर CA रेड्डीचं बुक आहे, AK शर्माचा आहे, अरोरा आहे, रॉबर्ट आहे, विल्सनचे काही बुक्स आहेत. तर अशा पद्धतीचे त्यांनी रेफरन्सेस दिलेले आहे. यापैकी कुठलेही एक रेफरन्स बुक घ्या, त्याच्यामध्ये स्टडी करा. आणि बाकी जे काही आहे ना, मेंडली रेफरन्स टूल्स वगैरे ह्या सर्व गोष्टी ह्या एकदा इंटरनेटवरती तुम्ही बघून घेतल्यात तरीही चालेल. त्याचा यूज काय किंवा प्लॅगरिझमसाठी कोणते टूल्स यूज केले जातात, प्लॅगरिझम चेक करण्यासाठी कोणते टूल्स यूज केले जातात, त्याचा क्रायटेरिया काय आहे, सो ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघून जा. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा आपला पूर्ण सिलेबस असणार आहे मायक्रोबायोलॉजीचा. सेम अशाच पॅटर्नमध्ये बॉटनी असेल, झुलॉजी असेल किंवा अदर सब्जेक्ट जे आहेत त्यांचा असणार आहे. तर मग रिसर्चचा जो पेपर आहे तो कॉमन असेल आणि बाकी जे काही युनिट्स आहेत ते सब्जेक्टिव्ह असणार आहेत. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.